हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. आज आपण आय शॅडोज कसे करायचे ते पाहणार आहे. तर त्यासाठी आपण आईच्या वरती कन्सिलर लावून पावडर लॉकिंग करून घ्यायची आहे आणि त्यानंतर एक डार्क शेड उचलायचे. तर मी जांभळा शेड उचलला आहे, जो की आपण आडवी म्हणजेच हॉरिझॉन्टल अप्लाय करणार आहे आणि तो ब्रशने राऊंड ब्लेंड करून घ्यायचा आहे. पूर्ण आईजला मी वरती तो कलर ब्लेंड करून घेतले. त्यानंतर दुसरी शेड एक उचलायची आहे जी त्याच्यापेक्षा थोडीशी लाईट असेल. तर त्यासाठी मी पिंक शेड उचलणार आहे. तर हे ब्लेंड झाल्यानंतर पिंक शेडसुद्धा त्याच्या बरोबर खालती ब्लेंड करून घ्यायची आहे. अशा प्रकारे तुम्हाला जी शेड आवडेल ती तुम्ही अप्लाय करू शकता. सो आज आपण हॉलो आईज मेकअप करणार आहे, तर त्यासाठी ही प्रोसेस आहे. सो आता व्हायलेट कलरने मी ब्लेंड करून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर मग आता पिंक कलर मी ब्लेंड करून घेणार आहे. तर हे झाल्यानंतर मग आपण जो थर्ड कलर असेल तो सुद्धा आपण एक ब्लेंड करून घ्यायचा. त्यासाठी मी आज ऑरेंज कलर ब्लेंड करणार आहे. सो हे तिन्ही कलर ब्लेंड झाल्यानंतर मग हॉलो म्हणजे काय, तर एक जागा बाकीच्या एरियापेक्षा जास्त उठून दिसेल. सो मिडल जो पोर्शन असतो आईचा तो आपण ब्राईट करणार आहे. सो ते करण्यासाठी आपल्याला परत कन्सिलर लागेल. सो कन्सिलर हा आपण मध्ये राऊंड शेपमध्ये अप्लाय करणार आहे, जेणेकरून ती स्पेस ही ब्राईट होईल आणि ती स्पेसवर आपण मग शिमर किंवा ग्लिटर आपण अप्लाय करू शकतो. सो अशा प्रकारे हे हॉलो आईज मेकअप केला जातो. तर पण आय मेकअपमध्ये ब्लेंडिंग इज द की, आणि ब्लेंडिंग जर तुमची चांगली असेल तरच तुम्ही आय मेकअप चांगला करू शकता. सो प्रॅक्टिस करणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो ही जी पॅलेट दिसते आय मेकअपसाठी जी डमी आहे ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता विकत मिशोवरून. मी ही मिशोवरूनच मागवलेली. सो मी त्याची पण लिंक कमेंट डिस्क्रिप्शनमध्ये देईन. आणि आय शॅडोज माझे फॉरएव्हर 52चे आहेत, त्याचीसुद्धा मी लिंक देईन तुम्हाला. सो ते तुम्ही घेऊ शकता आणि अशा प्रकारे हे आय मेकअप तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. हे जर डमी नसेल तर तुम्ही एखाद्या तुमच्या फ्रेंड किंवा घरी जे तुमचे मम्मी बहीण वगैरे असेल त्यांच्या आईजवरती तुम्ही सुद्धा हे प्रॅक्टिस करू शकता. सो अशा प्रकारे आपण ह्या 3 शेड्स मिक्स ब्लेंड करून घेतल्यात आणि त्यानंतर आता आपण हॉलो एरिया क्रिएट करणार आहे. तर इथे मी जो कन्सिलर घेतला आहे तो थोडा डार्क आहे, पण तुम्ही ब्राईट कलरचं कन्सिलर वापरा. हा मी फक्त प्रॅक्टिससाठीच घेतला आहे. सो हा जो कन्सिलर आहे तो आपण असा राऊंड शेपमध्ये मध्ये हॉलो स्पेस तयार करून घेतो आहे आणि ते ब्लेंडरने आपण थोडी ब्लेंड करून घ्यायची आहे. प्रॉपर ब्लेंड केल्यानंतर मग त्यावरती पावडर लॉकिंग करायची आहे आणि नंतर मग आपण त्यावरती शिमर किंवा ग्लिटर अप्लाय करायचे आहेत. तर इथे मी शिमर्स, कारण माझ्या पॅलेटमध्ये शिमर्स आहेत, सो मी इथे शिमर्स अप्लाय केलेत. आणि त्यानंतर मग आपण आयचं फिनिशिंग करायचं आहे. जसं की आपण आयलायनर लावतो, लॅशेस लावतो, काजळ लावतो, मस्कारा, हे सगळं तुम्ही अप्लाय करून आय मेकअप कंप्लीट करू शकता. तर तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. जर तुम्हाला अशा मेकअपच्यासुद्धा व्हिडिओ पाहायच्या असतील तर मी मला कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून मी अजून वेगवेगळ्या व्हिडिओज बनवेन तुमच्यासाठी. आणि जर तुम्हाला मेकअपसुद्धा करायचा असेल जर माझ्याकडून, तर
माझं इंस्टाग्राम ID मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तिथे तुम्ही मला कॉन्टॅक्ट करून तुमची एखादं फंक्शनचं बुकिंग करायचं असेल तर तेही तुम्ही करू शकता. सो थँक यू फॉर वॉचिंग.